महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा जयघोष। शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा कोपरोलीत उत्साहात संपन्न। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वरूढ पुतळा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ आज अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। स्थानिक प्रशासकीय वजा गावातील मैदान परिसरात आयोजित या सोहळ्याला हजारो शिवप्रेमींनी उपस्थिती लावली होती। विधिवत पूजन आणि जयघोष। सकाळी 11 वाजता पुरोहितांच्या मंत्रोच्चारात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भूमिपूजन विधी पार पडला। जय भवानी, जय शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी पुतळ्याच्या जागेची विधिवत पूजा करून पायाभरणी करण्यात आली। पुतळ्याचे वैशिष्ट्य उभारण्यात येणारा हा पुतळा अत्यंत भव्य आणि आकर्षक असून तो शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारा ठरेल। प्रकार: पंचधातूंचा भव्य अश्वरूढ पुतळा। चबुतरा: पुतळ्याचा चबुतरा आकर्षक दगडी कोरीव कामात असेल। परिसर: पुतळ्याच्या सभोवताली सुशोभीकरण आणि शिवकालीन इतिहासाची माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत। मान्यवरांचे विचार। याप्रसंगी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले। हा पुतळा केवळ एक स्मारक नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरेल, माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी बोलताना सांगितले। ते पुढे म्हणाले की छत्रपतींचा इतिहास सर्व जनतेने आपल्या येणाऱ्या पिढीला सांगण्याचे कार्य असे पुतळे दाखवत आणि महाराष्ट्रात असलेल्या गडावर जाऊन आपल्या राजाचा हा इतिहास जगून दाखवला पाहिजे, तरच येणारी पिढी सक्षम बनणार आहे, असे गौरवोद्गार काढले। आज नवीन पिढी ही आपल्या ध्येयापासून भरकटताना दिसत आहे, त्यामुळे अशा पुतळ्यांना बघताना आपला राजा कसा निश्चयाचा महामेरू ठरला हे बघता येईल आणि आपले ध्येय गाठण्यासाठी या राजाचा इतिहास उपयोगी पडणार आहे, असे मत भोईरांनी व्यक्त केले। यावेळी माजी आमदार मनोहर शेठ भोईर, पंचायत समिती सदस्या कविता रुपेश पाटील कोपरोली, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर नवघर, नवोदित उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, शिवसेना शाखा प्रमुख तथा निवृत्त ग्रामविकास अधिकारी रविदादा म्हात्रे आणि आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वप्रथम स्थित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मनोहर भोईर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी कोपरोली गावातील लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूर सह तृप्ती भोईर, कोपरोली, उरण। श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं स्मारकाचं या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी उपस्थित या गावचे ज्येष्ठ नेते महेंद्रजी ठाकूर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी सभापती आमचे विश्वास म्हात्रे, नवनिर्वाचित या ठिकाणी दोन्ही सदस्य दीपक भोईर आणि रुपेश पाटील, कविता पाटील आणि सर्व आपण या गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, सर्वप्रथम या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या सिंहासन पुतळ्याचं या ठिकाणी भूमिपूजन सोहळा पार पाडला।